कुणाल कामराच्या याचिकेवरती आज मद्रास हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। कुणाल कामराची आंतरराज्य अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल झालेली आहे। माझ्या विरुद्धचा FIR खोट्या माहितीवरती आहे असा युक्तिवाद यात करण्यात आलाय। खूप धमक्या आल्या, मुंबईला गेलो तर जीवाला धोका आहे असाही युक्तिवाद त्याने केलेला आहे। त्यामुळे आता या याचिकेवरती कशा पद्धतीने सुनावणी होते हे बघणं महत्त्वाचं असेल, कारण कुणाल कामरावरती गेले काही दिवस सातत्याने प्रचंड मोठा वाद त्याच्या विडंबनात्मक गाण्याने सुरू झाला। ज्या स्टुडिओमध्ये त्याने हे गाणं सादर केलं होतं त्याची तोडफोडही झाली आणि आता त्याचा असा दावा आहे की खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला धमक्या येत आहेत, त्यामुळे मुंबईमध्ये जीवाला धोका आहे आणि म्हणूनच या संदर्भामध्ये त्याने मद्रास हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे। आपले प्रतिनिधी अमेय राणे आपल्याला अधिक माहिती देतील। अमेय, नक्की कोणत्या मुद्द्यांवरती याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि समजा या याचिकेनुसार सुनावणी झाली तर कुणाल कामराला रिलीफ मिळण्याची किंवा त्याला याच्यातनं कुठेतरी अँटिसिपेटरी बेल मिळण्याची कितपत शक्यता आहे? पूर्वी स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक व्यंगात्मक गाणं केलं होतं आणि त्यानंतर शिवसेनेने जो राडा केला त्यात पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत कुणाल कामराला समन्स जारी केलेत। पहिल्या समन्सला तो आला नाहीये, त्यामुळे दुसरं समन्स जारी केलंय। त्याला आता वकिलांमार्फत उत्तर देण्याचं काम चालू आहे। मात्र या दरम्यान कुणाल कामरा हा त्याचं मूळ गाव तामिळनाडू इथलं विल्लीपुरम इथं आहे आणि त्यानं आता मद्रास उच्च न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केलेली आहे। ट्रान्झिट ABA याला कायदेशीर टर्म असं म्हटलं जातं। या प्रकरणी जर मुंबई पोलिसांचं पथक तिथं पोहोचलं आणि त्यांनी कामराला अटक करून ताब्यात घेतलं तर आपल्याला अटकेपासून संरक्षण देण्यात यावं, कारण की मुंबईसह महाराष्ट्रात काही ठिकाणी त्याच्या विरोधात गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आपण जर मुंबई किंवा महाराष्ट्रात परत गेलो तर पोलीस आपल्याला थेट पकडून तुरुंगात डांबतील। त्यामुळे आपल्याला अटकेपासून संरक्षण देण्यात यावं आणि आपली बाजू मांडण्याची आपल्याला कायदेशीर संधी मिळावी, यासाठी त्यानं मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे। मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींपुढे ही याचिका सकाळी सादर करण्यात आली आणि यावर आज दुपारी तातडीची सुनावणी घेण्याचं मद्रास उच्च न्यायालयानं निश्चित केलंय। त्यामुळे दुपारच्या सुनावणीत कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाकडनं काही दिलासा मिळतो का हे या सुनावणीनंतर स्पष्ट होईल। पूर्वी धन्यवाद अमेय आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर कुणाल कामराने आज चेन्नई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि त्याचा निर्णय आज दुपारपर्यंत येईल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।